लावणीचं जे स्वरूप जे चेंज झाले तर त्याला सोशल मीडिया जबाबदार आहे असं वाटतं का? नाही, लावणीचं स्वरूप चेंज आधी तुम्ही स्टेजवर करता ना, मग ते व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्ही जर केलंच नाही तर व्हिडिओ तुमचे कसे व्हायरल होतात? आता आमचे व्हिडिओ का व्हायरल होत नाही आहेत? आम्ही तर पारंपरिक लावणी करतो. म्हणजे मी तर प्राऊडली सांगते की मी पारंपरिक लावणी करते. मग ते व्हिडिओ का व्हायरल होत नाहीत? तुम्ही अश्लील केलेले व्हिडिओ का व्हायरल होतात? सो सोशल मीडिया हे कारण नाही आहे, तुम्ही कारण आहात. सोशल मीडिया तर खूप चांगलं वे आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि प्रेक्षक वर्गांना पण एक चांगली कलाकार बघणं गरजेचं आहे किंवा चांगली कलाकार मिळणं गरजेचं आहे. पण तुम्ही त्या सोशल मीडियाचा बाजार केला. DJ लावणी करणारे जे कलाकार आहेत ते खरंच लावणीचा गळा घोटतायत असं तुम्हाला वाटतं का? ऑफकोर्स लावणीचाच काय, कलाकारांचा पण गळा घोटत आहे. कसं? DJ शोमुळे आज बरेच बॅकस्टेज आर्टिस्ट घरी आहेत, वादक वर्ग घरी आहे, त्यांना कामं मिळत नाहीत. बरेच ऑर्केस्ट्रावाले बंद केलेत त्यांनी DJ शोमुळे. लावणीचं काही असोसिएशन नाही आहे का असं काही संघटना वगैरे की त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला? संघटना आहे किंवा नाही आहे ह्यापेक्षा त्या लोकांना मला असं वाटतं की संघटना जरी तयार झाली तरी पण तेवढं नियंत्रण आज सरकारचं आपल्यावर नियंत्रण नाही. संघटनेचं नियंत्रण काय असणार आहे? त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. आणि मे बी असलं तरी त्याचं नियंत्रण कुठलाच कलाकार तो फॉलो करत नाही. जर तसं असतं तर मे बी आज हे झालंच नसतं. कुठली संघटना असती तर आज हे दिसलंच नसतं ना आपल्याला. ते कधीच मोडून पाडण्यात आलं असतं. लावणीचं जे स्वरूप बदललेलं आहे त्याला आयोजक जिम्मेदार आहे, कलाकार जिम्मेदार आहे का तुम्हाला पाहणारी पब्लिक जिम्मेदार आहे? माझं ह्यावर एक स्वच्छ मत आहे की ह्या सगळ्या गोष्टीला कलाकार आहे. कलाकारामुळे आज जे काही घडतंय ते घडतंय. खूप जण म्हणालेत की आयोजक आहेत, प्रेक्षक वर्ग ह्यांना उचलून घेतो डोक्यावरती, आयोजक कार्यक्रम ठेवतात म्हणून हे असं घडतं. पण मला हे सांगा की जी व्यक्ती फेमस झाली त्या व्यक्तीच्या आधी असा काही काळच नव्हता. त्यावेळेला सुरेखाताई असतील, मेघाताई असतील, मायाताई खुटेगावकर, छायाताई खुटेगावकर, अप्सरा जळगावकर, कितीतरी मुली होत्या की ज्यांना आयोजक सांगत नव्हते तुम्ही पदर काढा, तुम्ही अश्लील हावभाव करा. ते त्यांची लावणी करत होते आणि आयोजक त्या कार्यक्रम घेत होते आणि प्रेक्षक वर्ग पण त्यांना अप्रूव्ह करत होता, त्यांना प्रेम करत होता. मग ह्याला जबाबदार आयोजक कसे असतील? कलाकार जो देतोय तेच आयोजक घेत आहेत किंवा तेच प्रेक्षक घेत आहेत ना. नाही, मग काही कलाकारांचं असं म्हणणं आहे, मी नाव नाही घेणार कारण संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आपल्याला, ते त्यांना समजून जाणार आहे. काही कलाकारांचं म्हणणं आहे की आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे, आयोजकांची डिमांड आहे की तुमची कंबर दिसली पाहिजे. ओके, पब्लिक तुम्ही नाचवा, पब्लिक खेळली पाहिजे, शब्द त्यांचा, पब्लिक तुम्ही खेळवली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे की आयोजकांची अशी डिमांड असते. तर यावरती काय सांगाल तुम्ही? आयोजकांची डिमांड आहे. आज मी नाही केलं तर तुम्ही कराल, तुम्ही नाही केलं तर तिसरी कोणतरी करेल, बरोबर? मग मुली काय म्हणतात, दुसरं कोणीतरी करणार आहे त्यापेक्षा मीच करते ना. ज्या वेळेला आयोजक आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की ते मॅडम तुम्ही हे गाणं करा, तुम्ही असं पब्लिक खेळवा, असं पब्लिक ना असं म्हणजे ॲक्शन करून सांगतात. म्हणजे लिटरली म्हणजे मला बोलवलं गेलं होतं, मॅनेजर समोर होते, मॅडम पब्लिक ना असलं खेळलं पाहिजे ना, असं उड्या मारलं पाहिजे. म्हटलं असं काय असतं? असं मी तेव्हा शांत होती कारण की माझ्या तोंडात ना काहीतरी निघेल. त्यामुळे मी म्हटलं हां म्हणजे असं नाचलं पाहिजे ना मॅडम पब्लिक की ना गावात फक्त नमिता पाटील. मॅनेजर म्हणाल्या ठीक आहे सर, ते असं सगळं होईल, फक्त तुम्ही जे म्हणताय ना ते अश्लील हावभाव, हे असं काहीतरी कमरेवरनं हात फिरवायचा, छातीवरनं हात फिरवायचा, तसला उद्योग आमच्याकडे होत नाही. पाणी टाकायचं, हे करायचं, ते पाणी टाकायचं तर खूप लांबचा विषय राहिला, पाणीचा खूपच लांबचा विषय राहिला. तिथे आमच्याकडे तर ते अलाउडच नाही आहे. इवन आम्हाला स्टेजवर फोन घेऊन जायला अलाउड नाही आहे. जे काय असेल ते बॅक स्टेजला, स्टेजवर नाही, विंगेत सुद्धा तुम्ही फोनवर दिसले नाही पाहिजे. सो हे कडक नियम आणि मी स्वतःला पण ते लावून घेतलेले आहेत. फक्त टीमचे नाही आहेत, ते माझ्या आधीपासून होते. सो ते आयोजकांची डिमांड नाही आहे, हे कलाकारांमुळे झालेलं आहे. आज आमच्याकडेही मागतात, आम्ही नाही देत. मग ते काय आम्हाला म्हणतात, ते काय करतात आम्हाला, ते आमचा कार्यक्रम घेणार नाही, दुसरं काय होणार? तुम्ही नाही घेतला, दुसरं कोणतरी घेणारच ना.
हो. आणि मी तुम्हाला म्हटलं की मला 15-15, 20-20 वर्ष गावात बोलवतात, एवढं प्रेम आहे, त्याच्यामुळे गरजच नाही. बरं, DJ शो, आज DJ शोबद्दल मला म्हणायचं नाही आहे की DJ शो काहीतरी हे आहे. DJ शोमध्ये करणाऱ्या ज्या मुली आहे, ज्या अश्लील नाचतात, त्यांच्यावर ते मला आवडत नाही. त्यांच्यावरच आहे की मला असं म्हणायचं की तुम्ही DJ शो करताय, बरोबर, तुम्हाला DJ शो करायला सांगतायत, पण तुम्ही जर ते नाहीच केलं अश्लील हावभाव, तर ते तुम्हाला म्हणणार आहेत नाही मॅडम तुम्ही केलं नाही, तुम्हाला पैसे नाही मिळणार, बरोबर. असंही करणारी लोक आहेत. आता मुली म्हणतील मी तेच म्हणणार होतो, कारण एका कलाकारांनी मला सांगितलं की सर त्यांनी अर्ध्यात कार्यक्रम सुरू केला. पहिल्यांदा काय बोलले की लावणी सादर करायची, त्यांनी लावणी सादर केली आणि सादर केल्याच्या नंतर अर्ध्यातूनच ते म्हणले मॅडम थोडं थांबा ना. ते काय पब्लिकला काही मजा आहे ना, पब्लिककडनं डिमांड आली आहे जरा ठसकेबाज आणि धडाकेबाज काहीतरी झालं पाहिजे, एकदम जरा बोल्डमध्ये काहीतरी करा. आणि त्यांचं असं म्हणणं होतं कलाकाराचं की लावणी थांबवली त्यांनी आणि आम्ही माग गेले, मी ड्रेस चेंज केला, ती काही ज्या पद्धतीची साडी वगैरे घालायची ती घातली आणि नंतर मग पब्लिक आम्ही पूर्ण खेळवलं, आम्ही 1-1.5 तास, असं त्यांचं म्हणणं होतं. पण कसं खेळवलं ते ना, ते खेळवलं कसं, असं इशारे, असं की ब्लाऊजची बटणं काढून. मला हे म्हणायचं की आयोजक म्हणत नाही तुम्ही ब्लाऊजची बटणं काढा, कळलं, तुम्ही करताय हे, खरंय तुम्ही करताय हे. म्हणणार कुठला आयोजक म्हणणार, बरं कुठला अशा माणसामध्ये हिंमत आहे का की तो तुम्हाला म्हणेल ए तू ये इथे स्टेजवर आणि ब्लाऊजची बटणं काढ तुझी, ये तू अशी आणि अशी बॅक पोज दे अशी, आणि पूर्ण तुझं तिथे ढुंगण स्टार वगैरे सचिन ढवळे दादामुळे आलंय. सो मी ते व्हिडिओ खूप जास्त बघत नाही, कारण की मला ते पटतच नाही आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचंच नाही आहे, त्याच्यामुळे मी ते बोलतच नाही. पण जे झालंय ढुंगण स्टार, ते असं ते नाही सांगत तुम्हाला असे उभे राहावा. तुमचा कॅमेरावाला पण तुम्ही त्याला सांगितलेलं असतं की मी असं पोज देईल, तू हे कॅप्चर कर. अच्छा, त्याशिवाय तुम्ही व्हायरल होता का? आमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही? आम्ही तर बैठकीच्या लावण्या करतो, अदाकारीच्या लावण्या करतो, त्या बऱ्या व्हायरल होत नाहीत. तुमचे बरे असे पॉस्चरवाले व्हिडिओ व्हायरल होतात. बरं, प्रेक्षकांनी काढलेले व्हिडिओ असतील तर तुम्ही तसं नाचतं तेव्हा तर प्रेक्षक काढतात ना, प्रेक्षक थोडी तुम्हाला सांगायला येतो तू अशी उभी राहा मी फोटो व्हिडिओ काढतो तुझा, तुम्ही करताय ते. सो आयोजक आणि प्रेक्षक ह्याला जबाबदार नाही आहे, कलाकार जबाबदार आहे जो करतोय. मग इथं मी म्हणेल पब्लिकची चव बदलली आहे का कलेकडे बघण्याची? माझ्या आईने तर मला नॉनव्हेज दिलं आणि व्हेज दिलं तर मी काय खाणार? मी नॉनव्हेज लवर असेल तर मी काय खाणार? नॉनव्हेज खाणार. जर तुम्हाला चटक आहे, प्रेक्षकांना ऑफकोर्स प्रेक्षक काही एका ह्याचा नाही आहे ना, प्रत्येक माणूस वेगळा आहे. आज प्रत्येकाला आज वेगळं काहीतरी आवडतं बघायला. माझ्या फीडमध्ये काय असेल तर माझ्या फीडमध्ये आज रील वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदी रील्स असतील, कोणाला आवडत असेल बोल्ड रील आवडत असतील, कोणाला लहान मुलांची रील आवडत असतील बघायला. प्रत्येकाची फीड वेगळी आहे, प्रत्येकाची गाणी ऐकण्याची पद्धत वेगळी आहे, कोणाला वेगळी वेगळी गाणं. सो प्रेक्षकांना जे आवडतं ते तुम्ही देणार चटकदार. चटकदार दिल्यावर ते चटकदारच घेणार ना. मग ते कशाला बोलवतील छक्कड लावणी करणाऱ्यांना, पारंपरिक लावणी करणाऱ्यांना, अदाकारीची लावणी करणाऱ्यांना? त्यांना काही उघडं दिसतच नाही आहे ना. जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, जे तुम्हाला थिएटरमध्ये दिसतं, ते तुम्हाला जर स्टेजवर दिसत असेल तर ते कशाला आम्हाला बोलवतील? मी तुमची लावणी बघितली, प्रॉपर स्टेज शो पण मी पाहिलेले आहेत तुमचे, आणि तुम्हाला इन्स्टाला पण फॉलो करतो मी, कारण तुम्ही खरंच कला जपता. त्यामध्ये मी तुमचा ड्रेसिंग सेन्स बघितला, तर कुठंही समजा तुम्ही अशी पूर्ण प्रॉपर साडी घेतलेली आहे, छाती झाकलेली आहे तुमची, खाली पोटाचा भाग झाकला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही मला तुमची बेंबी उघडी दिसत नाही. तर हे लावणीमध्येच आहे का तुम्ही स्वतःहून म्हणून तसं करता?